राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु बंसी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आता भारत कमळ परागू, गीताख्यू प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. आता भारत कमळ परागू, गीताख्यू प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 50व्या क्रमांकाची ही ओवी आहे. या ओवीपासून 55व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत म्हणजे एकंदर 6 ओव्यांमध्ये ज्ञानोबाराय भगवद्गीतेचं यथार्थ वर्णन करत आहेत. या ओवीचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. आता जो श्रीरंगू अर्जुनेशी संवादिला, तो गीताख्यू प्रसंगू भारत कमळ परागू. त्याचा अर्थ असा होतो, आता आता म्हणजे यापुढे. महाभारताचं 22 ओव्यांमध्ये विस्तारानं वर्णन ज्ञानोबारायांनी केल्यानंतर आता इथून पुढं या ओवीपासून भगवद्गीतेचं महात्म्य ज्ञानोबाराय सांगत आहेत. आता जो श्रीरंगू अर्जुनेशी संवादिला, म्हणजे आता जो श्रीरंगाने म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने जो उपदेशिला, तो गीता नावाचा प्रसंग म्हणजे विषय. गीताख्यू प्रसंगू, गीता नावाचा प्रसंग भारतरूपी कमळातील काय आहे? पराग आहे. भारत कमळ परागू आथी आहे. भगवद्गीतेचं वर्णन ज्ञानोबाराय करत आहेत की भगवद्गीता म्हणजे नेमकं काय, तर सुगंधी असा पराग म्हणजे भगवद्गीता आहे. कोणत्या कमळातील हा पराग आहे, तर भारत कमळ परागू, महाभारत रूपी कमळाचा सुगंधी पराग म्हणजे श्रीमद भगवद्गीता. गीताख्यू प्रसंगू, गीता नावाचा प्रसंग की जो प्रश्नोत्तर रूपाने संवाद रूपाने अर्जुनाशी भगवंताने केलेला आहे. आता महाभारताला कमळ असं म्हटलेलं आहे. महाभारतामध्ये एकंदर 1,00,000 श्लोक आणि हरिवंश पुराणाचे हरिवंशाचे 25,00,000 असे झाले 1,25,00,000 भारत असं म्हटलेलं आहे.
हे 1.25 लाख श्लोक, या 1.25 लाख श्लोकात्मक असलेलं महाभारत याला काय म्हटलेलं आहे? पराग म्हणजे कमळ म्हटलेलं आहे. महाभारत रूपी कमळ हे 18 पाकळ्यांचं आहे. त्यामध्ये असलेले 18 पर्व हे त्या महाभारत रूपी कमळाच्या 18 पाकळ्या. आणि या कमळातील मुख्य असलेला भाग जो पराग तो म्हणजे श्रीमद भगवद गीता हा आहे. आता तत्वज्ञानाचा सुद्धा गाभा असलेली श्रीमद भगवद गीता ही त्या महाभारत रूपी कमळातील काय म्हटलेलं आहे? पराग असं म्हटलेलं आहे. आणि जो संवादिला संवादात्मक प्रश्नोत्तर रूपानं अर्जुनाशी जो संवाद भगवंताने केलेला आहे आपण पाहून आलो पाठीमागं. तत्वज्ञानाला त्याच्या विवेचनाला सुलभ करण्याकरिता या संवाद शैलीचा उपयोग ग्रंथकार करत असतात. उपनिषदांमध्ये देखील तत्वज्ञान सांगत असताना ते वृक्ष वाटू नये म्हणून संवादात्मक पद्धतीनं ते आपल्या समोर ठेवलं जातं. गुरु शिष्य संवाद असे. शिष्यानं श्रीगुरूंना जिज्ञासेनं काही प्रश्न केले आणि त्याचं समाधान त्याचं उत्तर श्रीगुरू देतात. ही जी शैली आहे यातून ती वृक्षता कमी होते. निरसता जी आहे, कठोरपणा जो आहे तो थोडा काय होतो? कमी होतो. आणि मनुष्य त्याच्यासमोर एक चित्र उभं राहतं की कोणीतरी श्रीगुरू आहेत, कोणीतरी शिष्य आहे, जिज्ञासेनं त्यांना काय करतो आहे? प्रश्न विचारतो आहे आणि त्या प्रश्नाचं समाधान श्रीगुरू त्या उत्तर देऊन करतो आहे. हे एक चित्र एकदा डोळ्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये एक उभं राहिलं की मग काय होतं? मग ती गोष्ट समजून घ्यायला काय जातं? कठीण जात नाही. असं आपल्याला एकंदर या प्राचीन वाङ्मयामध्ये आढळून येतं. भगवद्गीता हा ग्रंथसुद्धा काय आहे? संवादच आहे. ती पुष्पिका जी असते प्रत्येक अध्यायाच्या अंती, इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा काय आहे? संवाद आहे. आणि संवाद रूपानं हे तत्वज्ञान गीतेनं जगासमोर ठेवलेलं आहे. म्हणून ज्ञानोबराय या महाभारताचं वर्णन करताना काय भगवद्गीतेचं वर्णन करताना म्हणतात की ही भगवद्गीता त्या महाभारत रूपी कमळातील काय आहे? पराग आहे. आता कमल पुष्प किंवा कोणतंही एकंदर पुष्प आपण घेतलं तर त्यातील महत्त्वाचा भाग काय आहे? त्यामध्ये असलेले परागकण. आणि ते परागकण सेवन करण्याकरिताच भ्रमर दूरवरून त्या फुलापर्यंत येत असतात. परागा वाचून पुष्पाची आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि जर परागा वाचून पुष्प म्हटलं तर ते प्लॅस्टिकचं आपल्याला मानावं लागतं. लक्षात आलं का? ते दिसायला भलंही आकर्षक दिसत असेल, खऱ्या फुलापेक्षा देखील भलं सुंदर दिसायला दिसत असेल, परंतु त्यावरती त्या मधमाशा कधीही जाऊन बसणार नाहीत. कारण मधमाशांना आवश्यक असलेली जी गोष्ट मध, ते परागकण, तेच जर तिथं नसतील तर त्या मधमाशा तिथं जाणार नाहीत. आता तिसरीकडं व्यंग्यार्थानं आपल्याला काही बोलायचं नाही. अनेक ठिकाणी आकर्षकता दिसत असली, ग्रंथांच्याच बाबतीत आपण बोलूया. गीतेचं महत्त्व इथं सांगायचं. गीतेला महाभारत रूपी कमळातील काय म्हटलेलं आहे? पराग म्हटलेला आहे. बाकीचे ग्रंथ, ते ग्रंथ वाचण्याकडे अनेक लोकांचा कल जरी असला तरी देखील जिज्ञासू जे आहेत, ज्ञानी जे आहेत, विवेकी लोक जे आहेत, ते मात्र त्या अन्य ग्रंथांमध्ये रममाण होणार नाहीत. लक्षात आलं का? पण तेच जिज्ञासू तत्वज्ञानी लोक, विरागी लोक, ते मात्र या भगवद्गीतेमध्ये काय होतात? रममाण होतात. कारण भगवद्गीता ही त्या महाभारत रूपी कमळातील काय आहे? पराग आहे.
आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू. आणि गीता नावाचा हा काय आहे प्रसंग असं म्हटलेलं आहे. आता हा बहुतेक आत्मज्ञानाचा उपदेश जो केला जातो तो कुठेतरी एकांतात वनामध्ये इत्यादी ठिकाणी केलेला आपल्याला आढळून येतो. त्या उपनिषदाला एका उपनिषदाला तर काय म्हणतात बृहदारण्यक उपनिषद. अरण्यामध्ये सांगितली जाणारी जी विद्या, गुरु शिष्याच्या एकांतामध्ये सांगितली जाणारी जी विद्या, परंतु ती विद्या ती ब्रह्मविद्या कुठे सांगितली रणांगणावरती त्या भगवंताने अर्जुनाला सांगितली. आता तो जो प्रसंग होता ऐसिया समयी कर्कशे भोगीजत स्वानंद राज्य कैसे आजी भाग्योदये दयो हा नसे आणि ठाई. हा जो भाग्याचा हा जो भाग्योदय आहे तो दुसऱ्याच्या ठिकाणी नाही आहे, जो अर्जुनाच्या ठिकाणी आहे. अर्जुनाला भगवंत ते तत्वज्ञान सांगतोय कुठं त्या रणभूमीमध्ये संवाद होतोय. अर्जुन देखील काय करतोय प्रश्न विचारतोय. प्रश्न उत्तरात्मक हा गीता प्रसंग आहे. आणि त्या एवढ्या धामधुमीमध्ये अर्जुन काय करतोय लक्षपूर्वक ऐकतोय. त्या दिवशी नव्हते ना बाबा तुम्ही एकादशीला? एकादशी दिवशी धामधूम चालली होती सगळ्या दिंड्यांची आणि त्यांनी काय ते भोंगे बंद केलेले नव्हते. हे इकडून ओरडत होते. म्हटलं ओरडू नका. त्यांनी ते भोंगे यासाठीच चालू ठेवलेले आहेत की ते आलेत हे कळायला आपल्याला दुसरा मार्ग नाही म्हटलं असं. आणि आता आपल्याला ह्या धामधुमीतच कीर्तन करायचं आहे, करावं लागेल. वाळवंटात देखील अशीच काय असते धामधूम असते, पंढरपूरला म्हणा किंवा पैठणला म्हणा. म्हटलं 700 श्लोक आहेत गीतेचे. अर्जुनानं असं एकाही स्थळी म्हटलं नाही की देवा तू काय सांगत होतास हे मला या गोंगाटामध्ये ऐकू आलेलं नसल्यामुळं पुन्हा सांग, असं काही तो म्हटला नाही. तो जो गोंगाट होता तो त्याने काय केलं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, मन एकाग्र केलं आणि देवाचं बोलणं ते ग्रहण केलं. म्हटलं ठीक आहे खूप मोठा गोंगाट असेल, परंतु तोच अर्जुन जर ह्या वारीमध्ये दोघे आले असते भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, आणि श्रीकृष्ण भगवंत म्हटले असते आता मी तुला गीता सांगतो, तर नक्की अर्जुनानं पुन्हा पुन्हा विचारलं असतं की काय तू सांगितलंस ते काही मला कळालं नाही. 700 श्लोकात काय आवरलं नसतं असं गमतीनं म्हटलं होतं. ऐसिया समयी कर्कशे अशा भयंकर कर्कश समयी सुद्धा भोगीजत स्वानंद राज्य कैसे. तो स्वानंद साम्राज्याचा अनुभव घेतो आहे कोण अर्जुन. त्या संवादातून त्याला आनंद प्राप्त होतो आहे. भगवद्गीता हा तत्वज्ञानाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथही संवादात्मक शैलीमध्येच जगासमोर ठेवलेला आहे. गीताख्यू प्रसंगू गीता नावाचा प्रसंग जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी श्रीकृष्णाने अर्जुनाशी प्रश्नोत्तर रूपाने जो संवाद केला तो गीता नावाचा प्रसंग महाभारत रूपी कमळाचा पराग आहे. आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथियेला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. आणखी वेगळ्या रीतीनं भगवद्गीतेचं वर्णन ज्ञानोबा या ओवीमध्ये करतात. ना तरी व्यासबुद्धी शब्द ब्रह्माब्धी मथियेला हे निरवधी नवनीत निवडिले. ना तरी शब्दाचा अर्थ आहे अथवा. ह्या 50व्या ओवीमध्ये गीतेचं जे वर्णन ज्ञानोबरायांनी महाभारत रूपी कमळाचा हा सुगंधी पराग आहे हे केलं. आणि पुन्हा म्हणतात ना तरी हे जर पटलं नसेल आवडलं नसेल रुचलं नसेल कळालं नसेल आणखी ऐका म्हणतात भगवद्गीता कशी आहे. ना तरी अथवा व्यासबुद्धी शब्द ब्रह्माब्धी मथिलिया किंवा मथियेला असंच पाठ योग्य वाटतोय. तुमच्या याच्यात काय पाठ आहे मथी एला की मथिलेया य की ल अगोदर काय एला. हां अथवा
व्यासबुद्धी, व्यासांच्या बुद्धीने शब्द ब्रह्माब्धी, शब्द ब्रह्म म्हणजे वेद, अब्धी म्हणजे समुद्र, वेदरूपी समुद्राचं मथियेला मंथन करून हे निरवधी नवनीत निवडिले, हे महाभारत रूपी निरवधी अवधिरहित अमर्याद लोणी काढले आहे. व्यासांची बुद्धी ही रवी आणि वेदरूपी समुद्राचं काय केलं? मंथन केलं. आता ज्या गोष्टीचं मंथन केलं जातं त्यातील सार भाग बाहेर काढण्याकरिता ते केलेलं असतं मंथन नावाची क्रिया. दह्याचं मंथन करून त्यामध्ये सार भाग असलेला लोणी हे बाजूला काढलं जातं. ताकाचे अंश फेडणे, तयाचे नाव लोणी काढणे, ज्ञानोबराय म्हणतात. त्या दह्यातील ताकाचा भाग बाजूला काढणं यालाच म्हणतात लोणी काढणं. म्हणजे त्यातील जो सार भाग आहे तो बाजूला काढला जातो. म्हणजे ज्याचं मंथन केलं जातं तो सर्व भाग सार नसतो, त्यामध्ये असलेला सार भाग काढायचा असतो. मग वेदरूपी समुद्राचं मंथन केलं. ती रवी कोणती वापरली? व्यास बुद्धी. व्यासांची बुद्धी हीच रवी आणि त्या रवीनं समुद्राचं, वेदरूपी समुद्राचं काय केलं? मंथन केलं आणि मग त्यातून लोणी निघालं. कोणतं? महाभारत रूपी. हे निरवधी नवनीत निवडिले, महाभारत रूपी लोणी काढलं. पण कसं आहे ते लोणी? निरवधी, अवधिरहित, अमर्याद, मर्यादा रहित, ज्याला मर्यादाच नाही आहे असं ते लोणी काय केलं? काढलं. शब्द ब्रह्माब्दी, वेदरूपी समुद्र. वेदाला समुद्राची उपमा दिली. समुद्र म्हटलं का म्हटलं? कारण समुद्र हा सुद्धा कसा आहे? अमर्याद आहे, अपरंपार असा आहे. तसाच वेद देखील, वेदाची संख्या, ऋचांची, मंत्रांची संख्या काही सांगता येणं शक्य नाही. जेवढे काही ग्रंथ आहेत जगामध्ये तेवढ्यांचा आकार आपल्याला सांगता येतो. गीता 700 श्लोकात्मक. आता आपण महाभारताचा विचार करतो आहोत. 1.25 लाख झाले, 1.25 लाख भारत. आणखी काही रामायणाचा विचार केला तर 100 कोटी प्रविस्तरम, कोटी श्लोकात त्याचा 100 कोटी श्लोकात विस्तार आहे. पण वेदाच्या बाबतीमध्ये काय बोलावं लागतं? वेदाने किती सांगितलं? अनंता वै वेदा. हा वेद किती बोलिला? वेद अनंत बोलिला. त्याच्या बोलण्याला मर्यादाच नाही. ज्याप्रमाणे सागरामध्ये असलेल्या पाण्याला मर्यादा नाही, त्याप्रमाणे त्या वेदाच्या बोलण्याला मर्यादा नसल्यामुळं त्या वेदाला काय म्हटलं? अब्धी म्हटलं. शब्द ब्रह्म म्हणजे वेद, अब्धी म्हणजे समुद्र, वेदरूपी समुद्र. आणि त्या वेदरूपी समुद्राचं मंथन केलं. कशाने केलं? मथियेला व्यास बुद्धी, व्यासांच्या बुद्धीने त्या वेदरूपी समुद्राचं काय केलं? मंथन केलं. आता समुद्र मंथन ज्यावेळेस केलं होतं देवदानवांनी, त्यावेळेस रवी म्हणून काय वापरलं होतं? मेरू पर्वत. आणि दोरी म्हणून काय वापरलं होतं? वासुकी. लक्षात आलं का? कारण आता एवढा मोठा सागर, त्याचं करायचं मंथन म्हटल्यानंतर त्या सागराला किंवा ज्याचं मंथन करायचं त्याला शोभेल अशीच रवी असली पाहिजे की नाही? आता छोटी रवी असते, मोठी रवी आपण पाहिलेली असेल कदाचित. आता त्या पातेल्यात एखाद्या चरवीमध्ये जर दही मंथन करायचं असेल तर ती छोटी रवी, आणि मोठ्या हंड्यामध्ये किंवा 25-30 लिटरची एखादी टाकी असेल त्याच्यामध्ये दह्याचं मंथन करायचं असेल तर ती मोठी रवी पाहिजे ना. नाहीतर मग ती हाताने घुसळायची जी रवी आहे ती वापरली. कुठं? चांगले 50 लिटरची टाकी आहे दह्याची, जमेल का? शोभेल का? ती नाही शोभणार. आता वेदाचं करायचंय मंथन. मग ते वेदाचं मंथन करायचंय तर तेवढी बुद्धी हवी की नाही? मग कोणाची बुद्धी तिथं उपयुक्ती आहे? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, किंवा व्यासो वदत्यखिल वेद विशेष विज्ञो.
एका श्लोकात पंक्ती आलेली आहे, केचिद वदंती धनहीन जनो जघन्यः, केचिद वदंती गुणहीन जनो जघन्यः, व्यासो वदत्यखिल वेद विशेष विज्ञो, नारायण स्मरणहीन जनो जघन्यः. चालता चालता अर्थ सांगून जातो. जगातील काही लोक म्हणतात ज्याच्याकडे धन नाही त्याचं जीवन निकृष्ट आहे, त्याज्य आहे, हलकं आहे. काही म्हणतात नाही हो, नुसत्या धनाने काय होतं, काहीतरी गुण असला पाहिजे किंवा त्या व्यक्तीला जगात प्रतिष्ठा मान असला पाहिजे. म्हणून काही लोक म्हणतात की चिद वदंती गुणहीन जनो जघन्यः, ज्याच्यामध्ये एक सुद्धा धडगुण नाही त्याचं जीवन निकृष्ट आहे, त्याज्य आहे. पण आता ह्या जगातील लोकांच्या बोलण्यामध्ये जी विप्रतिपत्ती आहे, वेगवेगळापणा आहे, हे जाणून कोणी शहाणी माणसं जर व्यासांकडे गेली तर व्यासांनी सांगितलं नारायण स्मरणहीन जनो जघन्यः, नारायणाला जो विसरलेला आहे त्याचं जीवन त्याज्य आहे. पण कसे व्यास ते सांगताना ती पंक्ती आलेली आहे, व्यासो वदत्यखिल वेद विशेष विज्ञो. व्यास बोलतात, व्यास म्हणतात, कोणते? संपूर्ण वेदाला विशेष रीतीनं जाणणारे व्यास. व्यासो वदती अखिल वेद विशेष विज्ञा, अखिल वेदाला, संपूर्ण वेदाला विशेष रूपाने जाणणारे व्यास. पूर्वी वेद एकच होता, त्याचे 4 भाग कुणी केले? व्यासांनी केले. आत्ताच आपण पाहून आलो की नाही, व्यासोच्छिष्ट जगत्रय, या संपूर्ण जगातील ज्ञान, कोणत्याही प्रांतातलं ज्ञान, कोणत्याही विषयाचं ज्ञान, हे काय आहे? व्यासांचं उष्ट आहे. आता लोक म्हणत असतील हे आम्ही नवीन शोधून काढलं, ह्या केवळ काय आहेत? त्यांच्या वल्गना आहेत, भ्रांती आहे, भ्रम आहे. खरं तर या सर्व गोष्टी व्यासांनी पूर्वीच सांगून ठेवलेल्या आहेत. असे महाबुद्धिवान व्यास, त्या व्यासांची बुद्धी हीच रवी, आणि त्या रवीनं वेदाचं, वेदरूपी समुद्राचं काय केलं? मंथन केलं, आणि घुसळून सार भाग जो काढला तो भाग म्हणजे महाभारत. महाभारताला काय म्हटलं इथं? लोणी म्हटलं. निवडिले निरवधी नवनीत हे. आता नवनीत लोणी काढताना ते घुसळण जे करायचं, रवी तर आवश्यक आहेच आहे, परंतु तो घुसळण करणारा तोही बुद्धिवान असला पाहिजे. त्याची जी टेक्निक आहे, जी कला आहे, ती जाणणारा असला पाहिजे. नाहीतर काही केल्या ते लोणी निघूच शकत नाही. नातरी जाणीवेच्या आयणी करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. निर्वाणी शेवटी चांगलं कंटाळून गेल्यानंतर घुसळून मग ते लोणी निघतं. पण तिथं शब्द वापरला ज्ञानोबरायांनी, जाणीवेच्या आयणी. तो बुद्धिवान आणि त्यातलं वर्म जाणणारा असला पाहिजे. त्यावेळेस ती घुसळण क्रिया व्यवस्थित करून तो त्या दह्यातील काय करू शकतो? लोणी बाहेर काढू शकतो. इथं व्यासरूपी, व्यासांच्या बुद्धीनं वेदरूपी समुद्राचं काय केलं? मंथन केलं, आणि महाभारत रूपी अमर्याद लोणी काढलाय. म्हणजे महाभारताला भारतो पंचमो वेद हा असं जे त्याच्याबद्दल बोलल्या जातं की महाभारत म्हणजे जणू 5वा वेदच आहे, ते अनवर्थच आहे, ते काही निरर्थक नाही आहे. महाभारत म्हणजे जर वेदरूपी दह्याचं मंथन करून काढलेलं लोणी असेल तर ते महाभारत किंवा त्या महाभारतातील सिद्धांत, महाभारतातील विचार हे वेदविचाराला सोडून कसे काय असू शकतील? असूच शकणार नाही. उलट वेदातील जे विचार आपल्या बुद्धीवर आरूढ होऊ शकत नाहीत, ते सहजतेनं, सुलभतेनं व्यासांच्या या महाभारतातील वचनांच्या माध्यमातून आपल्या बुद्ध्यारूढ होऊ शकतात. नातरी शब्द ब्रह्माब्धी मथियेला व्यासबुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे. आता वेदाचं तात्पर्य सांगायचं आहे.
म्हटल्यानंतर तेवढी बुद्धी असली पाहिजे की नाही. तुकोबारायांनी सांगितलं की नाही तात्पर्य, वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची, शोधिला किंवा साधिला विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. आता अनंत असलेल्या वेदाला 1.25 लाख श्लोकामध्ये जर आणायचं असेल तर त्या वेदाचं तात्पर्य रहस्य रदगत त्या महाभारतात सांगण्याकरिता तेवढी बुद्धी असावी लागेल. आणि ती कोणाकडे आहे? व्यास महर्षींकडे आहे. म्हणून मथियला व्यासबुद्धी ना तरी शब्द ब्रह्माब्धी, मथियला व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. आता आपल्याला पुढे पुढे ज्ञानोबाराय घेऊन जाणार आहेत. अगोदर काय आहे? दुधाचं दही, दह्याचं काय करतात? मंथन. त्याचं काय करतात? लोणी. प्रक्रिया संपली का? नाही, अजून त्याला काय करावं लागतं? कढवावं लागतं ना. कशाला? त्या लोण्याला. मग त्याचं तुपामध्ये काय होतं? रूपांतरण होत असतं. आता वेदरूपी समुद्राचं व्यासांच्या बुद्धिरूपी रवीनं मंथन करून महाभारत रूपी हे अमर्याद लोणी काढलं. आता त्याला काय करायचंय? कढवायचंय. आता कढवायचं म्हटल्यानंतर लोणी ते कशावर कढवलं जाईल? अग्नीवरच ना. त्याच्यासाठी काय पाहिजे? अग्नी. कढई वगैरे लागेलच, पण मुख्य काय पाहिजे? अग्नी. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी. मग ज्ञानाग्नी संपर्के. त्यानंतर मग म्हणजे नंतर हे महाभारत रूपी लोणी तयार झाल्यानंतर आता ज्ञान अग्नी संपर्के विवेके कडसिले परिपाके आमोदासी पद आले. नंतर हे महाभारत रूपी लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक ज्यावेळेस कढविलं, विवेके कडसिले, कडसिले नि विवेके, विवेके कडसिले नि विचारपूर्वक कढवलं, तेव्हा ते परिपक्व झाल्याने परिपाके आमोदासी पद आले. सुवासाचं त्याला काय झालं? रूप आलं. सुगंधाला ते प्राप्त झालं. तीच ही भगवद्गीता आहे. म्हणजे भगवद्गीतेत जे तत्वज्ञान आहे ते वेदातीलच आहे, पण वेदातील तत्वज्ञान महाभारतात आणि महाभारतामध्ये सुद्धा त्या लोण्याला ज्याप्रमाणे अग्नीच्या संपर्कात नेऊन कढवावं त्याप्रमाणे त्या महाभारताचंही सार ही गीता असं ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिलेन विवेकी पद आले परिपाके आमोदासी. आमोद म्हणजे सुगंध, सुवासाच्या. त्या लोण्याला सुगंध नसतो, त्याला जो वास येतो तो कसा असतो? थोडासा असा आंबट आंबूस असा काय असतो? वास असतो. पण ते ज्यावेळेस कढवलं जातं आणि चांगल्या रीतीनं ज्यावेळेस कढवलं जाईल त्यावेळेस त्याला एक विशेष प्रकारचा सुगंध येतो. कडसिलेने विवेके विचारपूर्वक कढविला असता. जसं जाणीवेच्या आयणी मंथन करण्याकरिता सुद्धा बुद्धी पाहिजे, म्हणजे विवेक पाहिजे. आणि ते मंथन करून काढलेलं लोणी ते कढवण्याकरिता सुद्धा विवेकच पाहिजे. कारण ते जर अधिक कढवलं गेलं तर त्याचाही काय होईल? सुवास येणार नाही. आणि अर्धवट कढवलं तरी देखील त्याचा पहिला असलेला आंबूस वास जाणार नाही. तिथे सुद्धा काय हवा? विवेकच हवा. म्हणून इथं कडसिलेनी, केवळ कडसिलेने नाही म्हटलं, ते नवनीत कढवलं आणि लगेच त्याचा सुवास आला असं नाही म्हटलं. विवेके, विवेके विचारपूर्वक ज्यावेळेस कढवलं. आणि कोणत्या अग्नीच्या संबंधानं? ज्ञान अग्नी संपर्के. ते लोणी ज्ञानरूपी अग्नीच्या संबंधानं विचारपूर्वक कढवला असता त्याचा उत्तम परिपाक होतो आणि त्याचा काय होतो? सुगंधाला ते प्राप्त होतं. तीच ही भगवद्गीता आहे. पद आले परिपाके आमोदासी. असं सांगितलंय पहा. आता शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पिके ती तुला महाभारते एके लक्षे जोडे. 18 पर्वी भारती ते लाभे कृष्णार्जुन वचनोक्ती किंवा वाचोक्ती. आता शब्द ब्रह्म म्हणजे जो वेद आहे तो किती आहे? असंख्याके.
त्याची संख्या सांगता येत नाही, अनंत बोलीला एवढंच म्हणता येतं. पण त्या अनंत असलेल्या त्या वेदाचा जो अभिप्राय आहे, जे तुला काही अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. त्या संपूर्ण वेदाचा अभिप्राय महाभारतामध्ये 1,00,000 श्लोकामध्ये व्यासांनी आणला आणि जे 18 पर्वे भारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्तीने. 18 पर्व महाभारतामध्ये जे सांगितलं तेच आपल्याला कृष्ण अर्जुन संवादातून प्राप्त होतं. म्हणजे वेदाचं सार महाभारत, महाभारताचं ही सार श्रीमद भगवद गीता. मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. जे अपेक्षिजे विरक्ती, विरक्ती जे अपेक्षिजे संती सदा अनुभविजे पारंगती सोहम भावे जेथ रमिजे. 3 रीतीनं ज्ञानोबराय श्रीमद भगवद्गीतेचं वर्णन या 53व्या ओवीमध्ये करतात. कशी आहे ही गीता? विरक्ती जे अपेक्षिजे, विरक्तानं सुद्धा ज्या जिची काय करावी? इच्छा करावी. विरक्त लोक गीतेची काय करतात? इच्छा करतात. संती सदा अनुभविजे, संत ज्या गीतेचा सर्व काळ काय करतात? अनुभव घेतात. आणि जेथ सोहम भावे पारंगती रमिजे, आणि सोहम भाव म्हणजे तो परमात्मा मीच आहे अशा अभेद भावामध्ये निष्णात असलेले, पारंगत असलेले जे ब्रह्मनिष्ठ जिच्यात काय होतात? रममाण होतात. ती ही भगवद्गीता आहे. मोठे मोठे विषय आहेत, एकेका याच्यावर आपल्याला दीर्घकाळ चिंतन करता येणं शक्य आहे. ज्या गीतेची इच्छा कोण करतात? विरक्त देखील करतात. आता कोणत्याही गोष्टीचं जे मोठेपण असतं ना, ते मोठेपण ठरवण्याची काही निकष असतात, काही परिमाण, काही दंडक, काही मीटर असतात. या गोष्टीमुळं ही गोष्ट मोठी असं जगामध्ये मानलं जातं. भगवद्गीता का महान आहे? तर जे अपेक्षिजे विरक्ती. ज्ञानोबरायांच्या आरतीमध्ये त्यांचं वर्णन करताना रामाजनार्दनांनी काय म्हटलेलं आहे? सेविती साधू संत. ज्यांची सेवा साधू संत करतात, साधू संतांकडून जे सेविले जातात, त्याच्यात ज्ञानोबरायांचा गौरव आहे, मोठेपणा सांगितलेला आहे. गमतीनं सांगू का? त्या दिवशी बोललो होतो, मला वाटतंय कीर्तनात कधीतरी बोललो असेल. आपल्या कीर्तनांना कोण लोक असतात यावर कीर्तनाचं मोठेपण ठरवलं पाहिजे. वारकरी लोक, जिज्ञासू लोक, ज्ञानी लोक, विवेकी लोक जर आपल्या समोर येऊन बसत असतील तर आपण काही योग्य आहोत असं मानायला हरकत नाही. नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. त्यातलं पहिलंच पद महत्वाचं आहे. सुभाव भजन भाजना. ज्यांचा भाव कसा आहे? शुद्ध आहे. आणि त्यांच्याकडून भजन करण्यास योग्य असे तुम्ही आहात. कोण तुमचं भजन करतं? ज्यांचा भाव अतिशय शुद्ध आहे असे साधू संत लोक तुम्हाला भजतात, म्हणून तुम्ही मोठे आहात. आता तसं नाही, आता फक्त गर्दी पाहिजे. लक्षात आलं का? मोठा विषय आहे तो, पण जाऊ द्या. आता परमार्थातलं मोठेपण ही गोष्ट वेगळी आहे. याच्या प्रसंगी आपण थोडंसं चिंतन केलं असेल. हत्ती कोणता श्रेष्ठ मानला जातो? ज्याच्या गंडस्थळाभोवती जास्त भुंगे काय करतात? इरझार करतात. कशासाठी? त्याच्यातून स्त्रवणाऱ्या मदाचं प्राशन करण्याकरिता असा संकेत आहे. आणि त्या हत्तीला श्रेष्ठपण दिलं जातं अन्य हत्तींकडूनही, आणि हत्तीविषयी ज्यांना ज्ञान आहे त्या लोकांकडूनही. ज्याच्या अवतीभोवती ते भुंगेच नाहीत त्या हत्तीला श्रेष्ठ मानण्यात येत नाही. तसं श्रेष्ठ साधू कोण? ज्याच्या अवतीभोवती जिज्ञासू लोक आहेत. लक्षात आलं का? साधक आहेत.
मोक्षेच्छू मुमुक्षू आहेत तो साधू मोठा. आमचे सगळे संस्थेचे गुरुवर्य लोक भले त्यांच्याजवळ तुम्हाला मोठे मंत्री गेलेले दिसत नसतील, लक्षात आलं का? या जगातील मोठे धनिक गेलेले दिसत नसतील, पण त्यांच्याजवळ जाणारे कोण आहेत? साधक आहेत. कधीतरी बोललो असू, रामकृष्ण परमहंसांना असंच विचारलं होतं कुणीतरी की ते अमुक अमुक साधू, इकडं हात करतो, ते अमुक अमुक साधू त्यांच्याकडे फार लोक जाताना दिसतात आणि त्यांचा तर काही अधिकार नाही, तुम्ही जगातले सर्वश्रेष्ठ साधू, तुमच्याकडे कधीतरी लोक येताना दिसतात. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं होतं, माझ्याकडे तोच येतो ज्याचा हा शेवटचा जन्म असतो, ज्याच्या मुक्तीचा समय जवळ आलेला आहे, त्यालाच माझ्याकडे येण्याची बुद्धी होत असते. मला याच्यातून एवढंच सांगायचं, एवढा विस्तार करण्यातून, की गर्दी कुणाची आहे त्याच्यावर ते मोठेपण ठरवलं पाहिजे. लक्षात आलं का? भगवद्गीता महान का? अमुक देशाचे राष्ट्राध्यक्ष रोज भगवद्गीता वाचतात म्हणून भगवद्गीता महान नाही. जे अपेक्षिजे विरक्ती, विरक्त लोक सुद्धा ज्या गीतेची काय करतात? अपेक्षा करतात, म्हणून भगवद्गीता महान आहे. लक्षात आलं का? संतांचं किंवा ग्रंथांचं किंवा पंथाचं देखील मोठेपण हे त्याचं सेवन करणारे कोण आहेत त्यावर ठरवलं पाहिजे. केवळ गर्दीवर किंवा लौकिकामध्ये प्रतिष्ठा मिळवलेले लोक त्या मार्गाचे पथिक आहेत म्हणून तो पंथ मोठा असं म्हटलं नाही पाहिजे. पण अलीकडच्या काळात तसंच दिसतं. न बुद्धिवेदम जनयेत म्हणतात की नाही. लोक पहा, अमुक अमुक मार्गाला लागले, या मार्गाने जातात किंवा या संप्रदायाची दीक्षा त्यांनी घेतली का? ते म्हटले नाही, ते व्यवहारातले नाही का, ते मोठे डॉक्टर साहेब त्यांनी त्यांना गुरु केलं म्हणून ते गेले. डॉक्टरांना शरीर शास्त्राचं कळत असेल, अध्यात्मातलं काय डोंबलं कळतं का? लक्षात आलं का? आता काही स्थानांची नावं मला घेता येणार नाही तिथं, पण त्या स्थानांना जात असताना हे पाहिलं पाहिजे की आपल्यापूर्वी होऊन गेलेले वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत तेथे जात होते की नव्हते. बोंबलत कुठेही जायचं नाही. लक्षात आलं का? आपल्या यातील पूर्वज जे आहेत, आपले वडील जे आहेत, येत वडील जे जे करते श्रेष्ठ लोक जे आहेत, ते जर त्या देवी देवतांची किंवा त्या अमुक याची उपासना करत नसतील तर आपल्यालाही करण्याचं काहीच कारण नाही. मग ते जे विवेकी होते, आपल्यापेक्षा श्रेष्ठ होते, आपलाही उद्धार त्यांना कळत होता आणि त्या उद्धाराची साधनं आपल्याला सांगून ठेवलेली आहेत. पंढरपुराकडे जावं, आळंदीकडे जावं, असो. जे अपेक्षिजे विरक्ती, विरक्त देखील ज्या गीतेची काय करतात? इच्छा करतात, अपेक्षा करतात. आता जे वैराग्यवान पुरुष आहेत, विरक्त जन आहेत, ते या गीतेची काय करतात? अपेक्षा करतात. सदा अनुभवी जे संती, संत ज्या गीतेचा सर्व काळ काय करतात? अनुभव घेतात. गीतेमध्ये सांगितलेलं ज्ञान, त्या ज्ञानाला अनुभवतात कोण? संत. आणि कधी? सदा. संत ज्या स्थितीमध्ये सतत रममाण होतात, कोणती स्थिती? ज्या स्थितीचं वर्णन भगवद्गीतेनं केलेलं आहे, किंवा जी स्थिती सर्व मानवाचं काय आहे? लक्ष्य आहे, ध्येय आहे, साध्य आहे, असं म्हणून गीतेनं सांगितलेलं आहे. त्या अनुभवरूप गीतेचा संतजन सतत काय करतात? अनुभव घेतात. सदा अनुभवी जे संती. सोहम भावे पारंगती रमेजे जेथ. आणि जेथ म्हणजे ज्या गीतेमध्ये सोहम भाव, सोहम भाव म्हणजे सहा अहम, तो मीच आहे, तो परमात्मा मीच आहे, असा जो अभेद भाव त्याच्यामध्ये पारंगत असलेले जे ब्रह्मनिष्ठ लोक, ते सुद्धा ज्या गीतेमध्ये काय होतात? रममाण होतात. जे अपेक्षिजे विरक्ती, सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारंगती रमेजे जेथ. जे आकर्णी जे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्व संगती म्हणितली कथा.
जे आकर्णी जे भक्ती आकर्णी जे त्रिजगती आदिवंद्य आणि ते भीष्म पर्वी संगती सांगिजेल. जे भक्ती आकर्णी जी भक्तांकडून श्रवण केली जाते, भक्त जिचं श्रवण करतात, जे त्रिजगती आदिवंद्य जी त्रैलोक्यामध्ये आदिवंद्य प्रथम वंदनीय आहे आणि ते भीष्म पर्वी संगती पर्वसंगती म्हणितली कथा. जे कथा भीष्म पर्वसंगती म्हणितली आणि जी भीष्म पर्वाशी संबद्ध अशी कथा म्हटली जाते. ते कथा शब्दाचा अर्थ आहे भगवद्गीता. म्हणितली कथा म्हणजे भगवद्गीता. 3 रीतीनं इथं देखील वर्णन केलेलं आहे. भक्त जिचं श्रवण करतात ती भगवद्गीता. याच्या उलटही करता येईल, भगवद्गीतेचं जे श्रवण करतात ते भक्त. भक्त कोण? सरळ व्याख्या, जे भक्ती करतात ते भक्त. भक्ती करतात ते भक्त. तर मग भक्ती म्हणजे काय? तर 9 विध सांगितली, त्यातली पहिलीच भक्ती आहे श्रवण. म्हणजे श्रवणच करत नाहीत ते भक्तच असू शकत नाहीत. भक्तीचा जर पहिलाच प्रकार काय आहे? श्रवण. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. त्यातली पहिली भक्ती सांगितली श्रवण. श्रवण केल्याशिवाय ज्ञान होऊच शकत नाही. लक्षात आलं का? आपल्याकडं पूर्वी बहुश्रुत हा शब्द आहे. विद्वानाला जे अनेक प्रति शब्द आहेत त्यामध्ये बहुश्रुत हा शब्द आहे. ज्याने काय केलेलं आहे? खूप श्रवण केलेलं आहे. शास्त्र देखील श्रवण केल्यानंतरच कळतं. आता पठन वाचन हे अलीकडच्या काळात छपाई वगैरे आल्यानंतर आलेल्या काय आहेत गोष्टी आहेत. पूर्वी ज्ञानप्राप्तीचा मार्ग होता कोणता? एकमेव. काय करणं? श्रवण करणं. श्री गुरूंजवळ बसून अंतेवासी होऊन त्यांच्याजवळ राहून काय करायचं? शास्त्राचं श्रवण करायचं. भक्ताने देखील काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. ठीक आहे, भक्तिशास्त्राणी मननीयानी, नारदांनी भक्तिसूत्रामध्ये भक्तांनी काय केलं पाहिजे, काय करू नये हे जे सांगितलं त्यात काय केलं पाहिजे? भक्तिशास्त्राने जे भक्तिशास्त्र आहेत भागवतादी त्यांचं काय केलं पाहिजे? श्रवण मनन इत्यादी केलं पाहिजे. या गीतेचं वर्णन करताना सांगतात जे भक्ती आकर्णी जे भक्त जिचं काय करतात? श्रवण करतात. एवढाच जर मुद्दा आपण घेतला, भक्त जिचं श्रवण करतात तिला गीता म्हणतात, तर मग सहजच त्यातून आपल्याला लक्षात येतं जे गीतेचं श्रवण करतात तेच भक्त असतात. लक्षात आलं का? आता आपण याच्या काही विरोधी काही सांगितलं नाही, याच्यात आहे तेच सांगितलेलं आहे. मग गीतेचं श्रवणही करायचं नाही, शास्त्र श्रवणही करायचं नाही, भक्त म्हणून घ्यायचं हे काही समीकरण काही जुळत नाही. आपण मनानं केलेली क्रिया आणि तिला नाव जर भक्ती ठेवलं किंवा भक्ती नाव ठेवून आपण मनाने केलेली जी क्रिया त्याने आपल्याला भक्त संज्ञा भले ही जगाकडून प्राप्त होईल किंवा आपण आपला गैरसमज तसा करून घेऊ, पण शास्त्र किंवा संत आपल्याला भक्त म्हणतील का? म्हणणार नाहीत. कधी म्हणतील? ज्यावेळेस आपण गीतेचं काय करू? श्रवण करू. का बरं गीतेचं श्रवण केल्यानंतर आपल्याला भक्त संज्ञा येईल? कारण ज्ञानोबरायांनी सांगितलं जे आकर्णी जे भक्ती, भक्त जिचं काय करतात? श्रवण करतात. पण आता अनेक भक्तांना तर गीतेचं वावडच असलेलं दिसतंय. लक्षात आलं का? त्यांना वाटतं गीता वाचणं हे काही आपलं काम नाही. पण आपण गीता वाचणार नाहीत, अभ्यासणार नाहीत तोपर्यंत आपण भक्तच होऊ शकणार नाहीत. भगवंताच्या ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये जे आकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती जी भगवद्गीता त्रैलोक्यामध्ये प्रथम काय आहे? वंदनीय आहे. आदिवंद्य सर्वात अगोदर जिला वंदन केलं जावं, वंदन करण्यास योग्य अशी ती आहे. कुठे? त्रिजगती त्रैलोक्यामध्ये अशी ती भगवद्गीता. ते भीष्म पर्व संगती म्हणितली कथा. ती भीष्म पर्वाशी संबद्ध अशी कथा म्हटली जाते. जे 18 पर्व आहेत त्यामध्ये जे भीष्म पर्व आहे त्या भीष्म पर्वा अंतर्गत आलेली काही प्रकरणं त्याला श्रीमद भगवद्गीता असं आपण म्हणतो. जे आकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्व संगती म्हणितली कथा. काय म्हणतात तिला? जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशावणी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी.
जे भगवद्गीता म्हणजे जिला भगवद्गीता म्हणतात. आपण घाईघाई उच्चारताना भगवद्गीता म्हणतो, पण गकार हलंत नाही, गकार पूर्ण आहे. द जो आहे तो हलंत आहे. भगवद गीता, ग पूर्ण म्हणायचं, भगव नाही, भगव. आपण काय म्हणतो भगवद्गीता, ते गकार सुद्धा काय करून टाकतो, अर्धा पाय मोडून टाकतो, मोडायचा नाही त्याचा. आणि ज्याचा मोडलेला आहे त्याला जोडायचा देखील नाही. दचं टंगडं मोडलेलं आहे. भगवद गीता, द आणि गचा काय आहे, संयोग आहे. पण भगव हे तीनही अक्षर त्याच्यात आकार आहे, ते पूर्ण म्हणायचे. भगवद गीता. आपण काय करतो बोलताना, ग अर्धा म्हणतो, भगवद, भगव, ग आणि वचा काय करतो, संयोग करतो, ते उच्चारण चुकीचं आहे. जे भगवद्गीता म्हणजे जिला भगवद्गीता म्हणतात, जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे, जिची ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव आणि ईशान म्हणजे महादेव काय करतात, स्तुती करतात. आणि जे सनकादिकी सेविजे आदरेसी, जे आदरेसी सनकादिकी आदरेसी सेविजे, सनकादिक जिचं श्रद्धापूर्वक काय करतात, सेवन करतात, श्रवण पठन इत्यादी करतात. जिला, ज्या कथेला भगवद्गीता म्हणतात, जी ब्रह्मदेव आणि महादेवाकडून देखील स्तुत्य आहे. ब्रह्मदेव महादेव हे देखील जिची काय करतात, स्तुती करतात. आणि जी सनकादिकांकडून आदरपूर्वक सेवन केली जाते तिला काय म्हणतात, भगवद्गीता म्हणतात. सनकादिक ऋषी देखील श्रद्धापूर्वक आदरपूर्वक जिचं काय करतात, श्रवण पठण करतात. त्या ओव्या आपण चिंतन केलेलं आहे. ते थारू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. पुढे त्याचा विचार येईल, आपण अन्य वेळी त्याचं चिंतन केलेलं आहे. भगवान महादेव सुद्धा काय करतात, त्या गीतार्थाचं नित्य चिंतन करतात. हे पाहून पार्वती मातेनं प्रश्न केला होता की नाही, या गीतार्थाची थोरी सोये शंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोने ते थारू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. जे ब्रह्मेश आणि प्रशंसीजे, ब्रह्मदेव आणि महादेव देखील जिची स्तुती करतात आणि सनकादिकांकडून जी आदरपूर्वक सेवन केली जाते, असा हा भगवद्गीता नावाचा काय आहे, ग्रंथ आहे. या 50 ते 55 या 6 ओव्यांमध्ये ज्ञानोबरायांनी श्रीमद भगवद्गीतेचं महात्म्य त्यांच्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. अहिल्यानगरवरून येऊन रोज इथं पारायण केलं. इतक्या लांबून येऊन जाऊन 9 वाजता सुरू व्हायचं त्यांचं पारायण. त्या पारायणाची काय झाली, आज सांगता झाली आणि त्यांची इच्छा होती की पारायणाच्या सांगतेच्या वेळी थोडंसं प्रवचन एक अर्धा तासभर व्हावं. पण आता ते कसं शक्य होईल, परंतु ते ज्ञानोबरायांनीच बरोबर आज 2 ते 3 पाठ करून या पाठाच्या निमित्तानं त्या सांगतेचं प्रवचनही आज झालं. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू
पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु बंसी महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय।